आणि तो पडला. आई ग. काय झालंय? काय एवढं टेन्शन मध्ये? काय प्रॉब्लेम आहे काय? काही नाही सर. अरे सर म्हणून नाही, मित्र म्हणून सांग. काय टेन्शन आहे का तुला? का असं एवढं काय हाताला लावून घेतलंयस? काय झालंय? प्रॉब्लेम मध्ये आहेस? सर काय आहे ना, आपल्या कामालाच टाईम एवढा लागतो ना, घरच्यांना वेळच नाही देता येत आहे. सर गेले 5 वर्ष झाले अमरावतीवरून आलो आहे. कुठला सण फॅमिलीसोबत साजरा नाही करू शकलो आहे सर. फॅमिलीसाठी पैसा कमवते, पण ना घरची इज्जत देत आहे ना कस्टमर इज्जत देत आहे सर. अरे तू एक दुकान सांभाळतो, मी 27 पेक्षा जास्त दुकान आहेत आपली, माहिती आहे ना. ते सगळे मी टेक केअर करतो. एक गोष्ट आहे ना, लक्षात ठेव, पुरुषांची लाईफ ही कधीच पुरुषांसाठी नसते. तो जगतो आपल्या कुटुंबासाठी, आई वडिलांसाठी, बायकोसाठी आणि मुलांसाठी. आपल्या जीवनावरती आहे ना त्यांचाच अधिकार असतो. आणि पुरुषांचं हे काम नाही, फक्त कर्तव्य आहे. समजलं का? हो सर, समजलं मला. आपल्या आई वडिलांनी तर कसं केलं असेल हे एवढं सगळं. हो सर. चल,